अध्यक्ष महोदय, अंधेरी येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो पूल आहे, गोपालकृष्ण गोखले पूल, या पुलाच्या बाबतीमध्ये सरकारला माझा एक प्रश्न आहे की या पुलाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा निर्णय घेतला आणि त्यावेळेला स्थळ पाहणी केली तेव्हा सन्माननीय सदस्य स्थानिक आमदार श्री अमित साटम यांनी त्याच्याबाबत भूमिका घेतली आणि आता त्यामध्ये जेव्हा आता या पुलाचं बांधकाम तोडण्याची भूमिका आपण घेतली आणि सुरू झालं काम, याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली। म्हणजे अंधेरी मधील सगळ्यात महत्त्वाचा पूल, मग पश्चिमेकडून पूर्वेला जाणारा आणि त्या तिथे असणारी सगळी हॉस्पिटल्स, तिथे असलेल्या शाळा कॉलेजेस, याच्यामध्ये ट्रॅफिकच्या मार्गामधून प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली। त्यामुळे आता ट्रॅफिकची समस्येवर पोलिसांवर असलेला ताण आणि पोलिसांची भूमिका, याच्यामध्ये जो प्रश्न निर्माण झाला त्याच्या बाबतीत पर्यायी वाहतुकीची योजना आपण कधी करणार आणि कशी करणार? तिथे असलेला खार सबवे, तिथे असलेला मिलन उड्डाण पूल, कॅप्टन गोरे उड्डाण पूल, अंधेरीचा सबवे, यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिकची कोंडी होते। म्हणजे अंधेरीकडून कांदिवलीला जायचं असेल, बोरिवलीला जायचं असेल तर किमान 4 तास लागतात। त्यामुळे हा पूल आपण आता पाडायला घेतला आहोत। त्या पाडकामाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? रेल्वेच्या प्राधिकरणाकडे आपण काही आराखडे मंजुरीसाठी पाठवले आहेत, तर ते आराखडे मंजूर होण्याची तारीख किंबहुना कधी आहे? आणि त्यामुळे महानगरपालिकेने आराखडे आणि संकल्प चित्र ही रेल्वे प्राधिकरणाकडे पाठवली आहेत, त्याला मंजुरी मिळण्याचा कालावधी हा निश्चितपणाने कधी आहे? कारण का दोन्ही बाजूकडची ट्रॅफिकची कोंडी लक्षात घेतली तर मुंबई संपूर्ण या हायवेवर ठप्प झालेली आहे आणि रात्री 12, 1, 2 वाजता सुद्धा 2-2, 3-3 तास लागतायत। त्यामुळे माझी सभागृहाच्या म्हणजे आपल्या माध्यमातून मंत्र्यांना अशी विनंती आहे की गोखले पुलाशिवाय या परिसरात वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचा कोणता मार्ग आहे? आणि जर आपण बघितलं या परिसरामध्ये रात्रीच नव्हे तर सकाळी सुद्धा आपण जर निघालो प्रश्न, तर त्यामुळे त्या तिकडचं प्रयोजन करण्याचं कोणती नियोजन आपण आखलेलं आहे, याच्याबद्दल सरकारने याचं उत्तर द्या। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुनीलजी राणे साहेबांनी जी वस्तुस्थिती सांगितली ट्रॅफिकच्या बाबतीतली, ती वस्तुस्थिती खरी आहे। परंतु या बाबतीमध्ये ज्यावेळी 3 टप्प्यामध्ये काम चालू आहे, महानगरपालिका काम करते, रेल्वेचं देखील प्रशासन काम करतंय आणि अपग्रेडेशनचं काम देखील महानगरपालिकाच करते आणि याबद्दलचे सगळे जे महानगरपालिकेचे पैसे रेल्वेला भरायचे होते ते देखील भरलेले आहेत। परंतु ज्यावेळी अप्रोचची कामं सुरू झाली आणि तिथे SCG कन्सल्टन्सीला ज्यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलं त्या भागातल्या सगळ्या पुलांचं आणि या पुलाचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्यावेळी त्यांनी असं सांगण्यात आलं की ह्या पुलाचा वापर करू नये, अतिशय धोकादायक पूल बनलेला आहे आणि म्हणून 7 तारखेला 7 नोव्हेंबर 2022 पासून हा पूल बंद आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु या बाबतीमध्ये करोनाचा काळ असेल किंवा रेल्वेच्या प्रशासनाच्या NOC असतील किंवा अन्य NOCs असतील, याला उशीर झाला याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। परंतु युद्धपातळीवर हे काम रेल्वे प्रशासनाने देखील सुरू केलेलं आहे, मुंबई महानगरपालिकेने देखील सुरू केलेलं आहे। यासाठीची जी टेंडर प्रोसिजर आहे ती देखील पूर्ण झालेली आहे आणि म्हणून 2 लेनपैकी 1 लेन जी आहे ही कुठच्याही परिस्थितीमध्ये मार्च 2023 पर्यंत आपण सुरू करतोय आणि दुसरी लेन जी आहे ही डिसेंबर 23 पर्यंत सुरू करतोय। अध्यक्ष महोदय, अर्धा तास चर्चेला आपण सुरुवात करतो आहोत। या विषयामध्ये आपल्याला कल्पना आहे की बोरिवली येथील मुंबई उपनगर विभागातील चारकोप आणि गोराई येथील शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याबाबतची सूचना गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गोराई चारकोप हा भाग बोरिवलीतील म्हणजेच मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा भाग मानला जातो आणि त्याच्यामुळे यामध्ये होत असलेल्या अतिक्रमणाबाबत आणि विशेष करून सरकारी जमिनीवर अतिक्रमण होत असताना, दिवसाढवळ्या सरकारी जमिनी लुटत असताना आपण प्रशासन म्हणून गेल्या कित्येक वर्षामध्ये याच्याकडे लक्ष देत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। उदाहरण जर द्यायचं झालं तर गोराई येथील सरकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील जागा 1985 सालापासून अतिक्रमित आहे। आपण समजू शकतो की अतिक्रमण झालंय, तिथे कोणीतरी घर बांधलंय, पण जेव्हा सरकारी योजना तिथे येते, सगळ्यात महत्त्वाची योजना मागच्या सरकारमध्ये जेव्हा सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कांदळवनाचा प्रकल्प, ज्याला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क म्हटलं जातं, असा सगळ्यात महाराष्ट्राचा चांगला प्रकल्प तिथे आला। पण तो प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता परिस्थिती अशी आहे की 7 एकर जमिनीवर अतिक्रमण आहे,
बेव्ह्यू नावाच्या हॉटेलने गेल्या 20-25 वर्षापासून तिथे प्रचंड प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम करून त्यामध्ये विशेष करून रेस्टॉरंट, बार, दारूचे अड्डे उभे केलेले आहेत. आणि माझी आपल्यातर्फे आजच्या या शासनाला, सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारची बांधकामं ज्यामध्ये सरकारी जमिनी लुटल्या गेल्या आहेत आणि सरकारी जमिनी लुटत असताना त्यावर उभारले गेलेले हे सगळी जी बांधकामं आहेत ती निष्कासित केली पाहिजेत, कारण का सरकारी योजना तिथे आलेली आहे. दुसरा मुद्दा, गोराई येथेच, गोराई 3 येथे जमिनीवर कांदळवनाची जमीन आहे अध्यक्ष महोदय, आणि या कांदळवनाच्या जमिनीवर सरकारी प्रयोजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे. त्याच्या आजूबाजूला अनेक असंख्य इमारती उभ्या राहिल्या. सरकारने म्हाडाच्या माध्यमातून त्या जमिनी भूखंड म्हणून लोकांना दिल्या, लोकांनी आपापल्या इमारती बांधल्या आणि इमारती बांधल्यानंतर इमारतीच्या बाजूला समुद्राला लागून खाडीचा जो पट्टा येतो त्या खाडीच्या पट्ट्याला लागून असलेल्या जमिनीवर प्रचंड प्रमाणामध्ये झोपड्या उभ्या राहिल्या. आपण कधी कधी समजतो की झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून आपण झोपडीला पात्र करतो आणि मग त्या झोपडीला घर देतो, पण यामध्ये गोराई 3 येथे असलेल्या या झोपडपट्टीवर झोपडी दादांचा अंकुश आहे. आणि माझी आपल्याला मागणी आहे की हे सरकार निश्चितपणाने लोकाभिमुख सरकार आहे. शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये अशा सरकारी जमिनी लुटल्या जात असताना आणि झोपडी माफियांचं राज्य चालत असताना या झोपडी माफियांना उद्ध्वस्त केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे, मुंबईमधल्या बोरिवली सारख्या ठिकाणी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोक राहत असताना अशा सरकारच्या जमिनी दिवसा ढवळ्या लुटत असताना आपण त्या बघू शकत नाही. अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी महसूल मंत्र्यांना पुन्हा विनंती आहे की या सगळ्या शासकीय जमिनी सर्वेक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, अतिक्रमण असेल तर निष्कासित केलं पाहिजे आणि या गुंडांना कोणताही अभय न देता या गुंडांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी माझी मागणी आहे. तिसरा मुद्दा, हा तो मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, गोराईमध्येच MHB कॉलनीच्या जवळ असलेल्या एका सरकारी जागेवर, ज्या सरकारी जागेचा 7/12 केंद्र सरकार दाखवतोय, अशा या केंद्र सरकारच्या जागेवर, ज्याला आपण सॅटेलाइट स्टेशन केंद्र सरकार तिथे बांधू इच्छिते, कारण का ही आकाशवाणीची जागा आहे आणि केंद्र सरकारच्या 7/12 असताना सुद्धा गेले कित्येक वर्ष विचारे कंपाऊंड नावाने तिथे कंपाऊंड उभा आहे. अनधिकृत बांधकाम, स्टुडिओ, व्यावसायिक दुकानं, निवासी गाळे बांधून सरसकट ते विकले जात आहेत. या विचारे कंपाऊंडच्या जागेवर सुद्धा अतिक्रमण झालंय, याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय. आणि सरकार म्हणून आपण निश्चितपणाने या सरकारी सगळ्या केंद्र सरकारच्या जागा या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आपण ताब्यात घेतल्या पाहिजेत, संरक्षित केल्या पाहिजेत. आणि माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये निश्चितपणाने एक समिती करावी. बोरिवलीच नव्हे तर संपूर्ण उपनगरामध्ये असलेल्या सरकारच्या जमिनी या संरक्षित केल्या पाहिजेत, कारण का त्याच्यामध्ये आपण अनेक नियोजन करू शकतो, प्रयोजन करू शकतो, योजना आणू शकतो. आणि या योजना कालबाह्य पद्धतीने जर आपण केल्या तर या सरकारच्या सगळ्या जमिनी संरक्षित राहतील. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की MHB कॉलनीमध्ये सुद्धा असलेल्या सायन्स पार्कची जमीन पुन्हा त्या तिकडे गुंडांनी ती ताब्यात घेतली आहे, कब्जा केला आहे. आणि ज्या ज्या वेळेला आपण निष्कासन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पोलीस तिकडे संरक्षण देत नाहीत. म्हणजे म्हाडा पैसे भरतं सरकारला आणि सरकारमध्येच असलेलं पोलीस खातं म्हणतं की आज आमच्याकडे पोलीस संरक्षण देण्यासाठी नाहीत. उत्तर घ्या आता. त्याच्यामुळे मला असं वाटतं घ्या हे आता, तुम्ही बरेच प्रश्न विचारले. अध्यक्ष महोदय 2 वर्षापासून उत्तर देतील, पण अध्यक्ष महोदय 2 वर्षापासून प्रलंबित आहे. म्हणजे सरकारच्या जमिनी आपण अशाच सोडायच्या असतील तर मग सगळेच सन्माननीय सदस्य म्हणतील की मग आपण शाळा, कॉलेज, अनेक योजना का राबवतो. अनेक वेळेला आपण इतकी लीज भरतो भूखंडाचं रक्षण करण्यासाठी आणि त्याच वेळेला गोराई गावामध्ये MTDCची 750 एकर जमीन होती. अध्यक्ष महोदय, बोरिवली हा विभाग असा आहे की जल, जंगल, जमीन आता फक्त पाताळ शिल्लक आहे. सगळीकडे अतिक्रमण होत असताना MTDCच्या जमिनीवर 156 एकर जमीन मागच्या सरकारमध्ये त्यांनी कबूल केली की 156 एकर जमीन ही अतिक्रमित झाली, म्हणजे सोडून द्यायची. करोडो एकरची सरकारची जमीन ज्याच्यामध्ये पर्यटनाच्या योजना येऊ शकतात, त्या योजना कार्यान्वित न होता या भूमाफियांच्या गळ्यामध्ये ह्या जमिनी गेल्या आहेत. यांच्या घशातून काढून घेण्याची जबाबदारी आदरणीय महसूल मंत्र्यांची आहे. मी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करेन की याच्यामध्ये आपण लक्ष देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून BMC असेल, तिकडे फॉरेस्टच्या लँड्स आहेत, त्यामध्ये
पोलिसांचा जो भाग येतो त्या पोलिसांच्या पोलीस स्टेशनला जमीन नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर सरकारच्या जमिनी लुटत असतील आणि आपण सरकार म्हणून जर गप्प राहणार असू तर मला वाटते की संपूर्ण बोरिवली नाही तर मुंबईमध्ये या भूमाफियांचा सुळसुळाट होईल. याच्यावर निश्चितपणाने आपण कारवाई करा अशी मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील राणे साहेबांनी मुंबई उपनगराच्या संबंधी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, विशेष करून बोरिवली भागामध्ये आणि त्याचबरोबरच म्हणजे चारकोप तालुका बोरिवली येथील काही सर्वे नंबरच्या बाबतीचा संबंधीचा उल्लेख त्यांनी झाला. गोराई बस डेपोच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्याही विभागामध्ये अतिक्रमण झाल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे उपनगरातला विषय अतिशय गंभीर आहे आणि या ठिकाणी मुळातच अनेक सरकारी यंत्रणा कार्यरत आहेत. महसूल विभागाच्या जमिनी आहेत, म्हाडाकडे काही जमिनी दिलेल्या आहेत, फॉरेस्ट आहे, MTDC आहे, मला वाटतं SRA चे काही प्रकल्प आहेत. एकूण या सगळ्याच विभागाचं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय या सगळ्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात ज्यांची मदत लागते ते पोलीस विभागाचा याच्यामध्ये संबंध येतो. अध्यक्ष महोदय, ही जरी चर्चा या बाबतीमध्ये विशेषतः एका भागाची असली तरी सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केली ती अतिशय महत्वाची आहे की सध्या जे सरकारी जमिनीवर झालेलं अतिक्रमण आहे किंवा ज्या आता वेकंट लँड आहेत, ज्या मोकळ्या जागा आहेत, याचं आता तातडीनं सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला अतिक्रमण करायचं, झोपडपट्ट्या वाढवायच्या आणि मग झोपडपट्टी काढण्यासाठी आपण SRA स्कीम करायच्या. म्हाडाच्या लँडवर सुद्धा अतिक्रमण झाली, मग म्हाडाने तिथे आणखीन याच्या पुनर्वसनाची योजना राबवायच्या. एक प्रकारचा तो धंदा होऊन बसलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जी खरं मुंबई वासियांना त्या जागेचा खरा लाभ व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या पब्लिक अम्युनिटीज वर राहायला पाहिजे. उपनगरामध्ये एवढी गर्दी झालेली आहे, एवढे कॉन्क्रीटचे टावर्स उभे राहिलेले आहेत, मोकळा श्वास घ्यायला लोकांना जागा नाही आहे आणि मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करायचं भूमाफियांनी आच्छाद मांडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारच्या उपाययोजना किंवा नवीन योजना शासनाला करायचं म्हटलं तरी, ज्याचा उल्लेख सन्मानित सदस्यांनी केला, पर्यटनाला एवढी चालना देण्यासाठी एवढा वाव आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, पण ते सुद्धा अशा या अतिक्रमणित जागेमुळे ते शक्य होत नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मग ज्यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतोय, मग वेळोवेळी पोलीस दलावर असणारा कामाचा ताण, त्यातून संरक्षण मिळत नाही, अधिकाऱ्यांच्यावर मग बऱ्याच वेळा प्राणघातक हल्ले होतात. योग्य समन्वयाची गरज आहे अध्यक्ष महोदय की ह्या जे मी म्हटल्याप्रमाणे ह्या 3-4 ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या एक समन्वयाच्या अभावामुळं या सगळ्या भूमाफियांना मोठी संधी मिळाली. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये जी काही अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये विशेष मोहीम शासनाला हाती घ्यावी लागेल याच्याबद्दल काही संदेह नाही. कारण आज अतिक्रमण काढलं की मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी परत झोपड्या येणार. ज्या वेगानं हे सगळं अतिक्रमण करण्याच्या बाबतीमध्ये काही लोकांनी, मला वाटतं अध्यक्ष महोदय, या भूमाफियांचं किंवा झोपडपट्टीमध्ये असणारे जे दादा आहेत यांचे कंट्रोलच आहेत की जागा मोकळी, शासनाची जागा मोकळी दिसली की त्या ठिकाणी अतिक्रमण करायचं. एक मोठी निधीची उभारणी करावी लागेल आपल्याला की अशा मोकळ्या जागेवर पक्के कुंपणं घालणं आणि जागा संरक्षित करणं. या ठिकाणी केंद्र सरकारच्या प्रकल्पाचा उल्लेख झाला, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं जे काही त्यांनी मांडलेलं अध्यक्ष महोदय मुद्दा, तो अतिशय खरा आहे आणि त्या बाबतीमध्ये केवळ एक बोट चेपेचे धोरण त्या यंत्रणेकडून स्वीकारलं गेल्यामुळे अध्यक्ष महोदय या लोकांना संधी मिळते. अशा प्रकारे ज्यांनी ह्या अतिक्रमणाला प्रोत्साहन दिलं किंवा अध्यक्ष महोदय दहशत निर्माण करून अतिक्रमण करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी प्रवृत्त केलं, अध्यक्ष महोदय, अशा काही लोकांवर मोकाची सुद्धा कारवाई किंवा त्यापेक्षा कडक कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पाऊल उचलावं लागतील. हा विषय अध्यक्ष महोदय व्यापक आहे. काही कांदळवन क्षेत्र आहे तिथे, त्याचे सुद्धा त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्याची मोडतोड करायची. खरं म्हणजे
मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णय त्याच्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये त्याचं संरक्षण होणं आवश्यक आहे. परंतु एकूणच या सगळ्या झोपडपट्टी जे माफिया आहेत किंवा त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले जे लोक आहेत, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय काही बिल्डर्स आहेत की ज्यांनी मागे राहून अशा प्रवृत्तीच्या लोकांना पुढे आणण्याचा अध्यक्ष महोदय पुढे घालून अतिक्रमण करायला भाग पडायला लावणं आणि मग नंतर मग त्यांच्याशी सेटलमेंट करून अशा प्रकारची कार्यवाही बांधकामाची पूर्ण करणं. अध्यक्ष महोदय, या सगळ्या येणाऱ्या एजन्सीचा विचार करता अधिवेशन संपण्याच्या पूर्वी किंवा संपल्याच्या नंतर त्या उपनगरातले जे सन्मान्य सदस्य आमचे राणेसाहेब आहेत, योगेश सागर साहेब आहेत किंवा जे सन्मान्य आमदार महोदय आहेत, त्यांची या सगळ्या एजन्सीची एकत्रच बैठक घेऊन अध्यक्ष महोदय हे अतिक्रमणा बाबतीमध्ये काय कारवाई करता येईल, काय कडक धोरण घेता येईल, या संदर्भात अध्यक्ष महोदय निश्चितपणे शासन कारवाई करेल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं सुरुवातीलाच मी अभिनंदन करेन. ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या पद्धतीने बिडडीचा विकास केला गेला त्याच धर्तीवर बोरिवली येथे असलेल्या MHB जुनी कॉलनी, ज्याच्यामध्ये जवळजवळ 26 इमारती येतात, 1670 लोक त्यामध्ये राहतात. एका बिल्डरला तो विभाग विकास करण्यासाठी दिला होता, पण गेले 23 वर्ष तो विकास झाला नाही. आणि त्यामुळे या बिल्डीच्या धर्तीवर किंवा गोरेगाव येथील मोतीलाल नगरच्या धर्तीवर याचा विकास करून त्यामध्ये राहत असलेल्या कुटुंबांना किमान 650 चौरस फूट, कारण का विकासकाने 540 चौरस फूट देण्याचं मान्य केलं होतं, म्हाडाने त्या विकासकाला इरादा पत्र सुद्धा दिलं होतं, पण गेल्या कित्येक वर्षापासून तिथे काम झालं नाही आणि म्हाडाने त्याचं इरादा पत्र रद्द केलं. अतिशय चांगली गोष्ट, सन्माननीय गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ते झालं. प्रश्न असा आहे की याच धर्तीवर BDD आणि BITच्या धर्तीवर त्या जुन्या MHBचा विकास करून त्यामध्ये राहत असलेल्या कुटुंबांना 650 चौरस फुटाची जागा ही शासनाच्या माध्यमातून देण्यात यावी अशी माझी विनंती. सन्माननीय सदस्य सुनील राणेजींनी MHB कॉलनीच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी मांडलाय, मी त्यांना आज एवढंच आश्वासित करू इच्छितो की निश्चित त्याची व्यवहार्यता आम्ही तपासून बघू आणि म्हाडाच्या माध्यमातून व्यवहार्य असेल तर तो प्रकल्प निश्चित हाती घेण्यात येईल. किती स्क्वेअर फूट जागा द्यायची या संदर्भात म्हाडाचे काही निकष आणि नियम आहेत, त्या निकष आणि नियमामध्ये बसवून ते द्यावं लागेल. अधिकची जागा द्यायची असेल तर त्या संदर्भात काय कारवाई करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून आज मी एवढंच आपल्याला आश्वासित करतो की आपण हा प्रस्ताव मांडलाय, सकारात्मकतेनं म्हाडा याच्याकडे पाहिल आणि त्याच्यावर निर्णय करेल. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या बाबतीतली स्थिती सुद्धा सन्माननीय मंत्री महोदयांनी लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्या लक्षात असेल की मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन किंवा अंडी किंवा दूध अशा पद्धतीचं भोजन देण्याची एक व्यवस्था होती, एक योजना होती. त्या योजनेच्या बाबत या सरकारमध्ये आल्यानंतर निश्चितपणाने त्याच्यामध्ये सुधार घडलाय. पण त्या सुधारामध्ये प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून ही माहिती मागवली पाहिजे की संपूर्ण मुंबईमध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या माध्यमिक प्राथमिक शाळांमधली स्थिती काय आहे. त्याच सोबत जवळजवळ महानगरपालिकेचं मुंबईचं दर वर्षाचं शैक्षणिक बजेट 3000 कोटीचं आहे अध्यक्ष महोदय. मग 3000 कोटीचं बजेट असताना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाणारा विद्यार्थी कोणता आहे, तर तो झोपडपट्टीतला आहे, जुन्या इमारतीतला आहे, गरीब विद्यार्थी आहे. मग त्याला गणवेश वेळेवर दिला जात नाही, त्याला पुस्तकं वेळेवर दिली जात नाही. आणि अशा पद्धतीने मागच्या सरकारमध्ये 65 कोटी रुपये हे फक्त डागडुजीसाठी वापरले गेले. माझा प्रश्न असा आहे की या वेळेला जेव्हा आपण या नवीन सरकारमध्ये महानगरपालिकेच्या शाळांबाबतची स्थिती जर आपण लक्षात घेतली तर जवळजवळ 20-25 शाळा बनून तयार आहेत, पण त्यामध्ये गेले कित्येक वर्षापासून ना विद्यार्थी आहेत, ना शिक्षक आहेत, ना पालक त्यामध्ये जात आहेत. तर त्या शाळांबाबतची भूमिका महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून सन्माननीय मंत्री महोदय विचारतील का. त्याच सोबतचा दुसरा प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये मराठी, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू अशा मातृभाषेच्या शाळा पूर्वी होत्या, पण आता सर्वसाधारणपणाने विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजी शाळांकडे गेलाय. मग ह्या बंद आणि रिक्त झालेल्या शाळांमध्ये आपण SSC बोर्ड, आपण CBSE बोर्ड
अशा कोणत्या माध्यमातून या बोर्डाच्या नवीन शाळा निर्माण करणार आहोत याच्याबद्दलची काही योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याची योजना काही घेतली आहे का? शेवटचा प्रश्न असा आहे की सीबीएसई बोर्डच्या बाबत आता मुंबई पब्लिक स्कूल मागच्या सरकारने सुरू केल्या. या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये काही ठिकाणी प्राथमिक शिक्षण दिलं जाईल, काही ठिकाणी माध्यमिक शिक्षण दिलं जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती शाळा जर बदलायची झाली तर त्याची जबाबदारी कोण घेईल? तर मुंबई महानगरपालिकेने एक आराखडा आखला पाहिजे, त्याची योजना निश्चितपणाने केली पाहिजे. जर विद्यार्थी पहिल्या वर्गामध्ये शाळेमध्ये दाखल झाला तर तो 10वी किंवा 12वी पर्यंत त्या शिक्षणासाठी त्या शाळेमध्ये राहील, याची खबरदारी आणि याची उपाययोजना सरकार घेणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, मी शिक्षणाच्या संदर्भात मुंबई महापालिकेची हे केलेली होती, म्हणजे प्लान केलेलं होतं मीटिंग घेण्याची, परंतु G20ची जी व्हिजिट होती त्याच्यामुळे आयुक्त महोदयाने अशी विनंती केलेली होती की G20चे होऊन गेल्यानंतर आपण इतर बाबीत लक्ष घालूया. निश्चितपणे मी मुंबईमधले जे आमचे आमदार आहेत त्यांना घेऊन एकत्रच एक बैठक ही शिक्षणाच्या संदर्भात आणि आता प्रश्न विचारलेले राणे साहेब यांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित करेन आणि ही बैठक आम्ही निश्चितपणे करू आणि त्यांनी मांडलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही निश्चितपणे अंमलबजावणी करू. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर मीटिंग घेतली, मी सांगतो का अध्यक्ष महोदय, साधारणपणाने मार्चमध्ये परीक्षा सुरू होतील, जून जुलैमध्ये नवीन शिक्षणाची पद्धती आपण अवलंबणार आहोत. सन्माननीय मंत्री महोदयांना त्याची कल्पना आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2023 पासून या संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे आणि असं असताना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किमान ही बैठक घ्यावी. या बैठकीला मुंबईचे सर्व सन्माननीय आमदार यांना बोलवावं आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी महानगरपालिकेच्या शाळांमधनं कशी लावणार आहोत आणि याचा योजना आराखडा आपण जर केला नाही तर सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहील, ही भीती आम्हाला आहे. म्हणून त्याची तारीख सन्माननीय मंत्री महोदयांनी आज या सभागृहाला द्यावी. सभापती महोदय, पहिल्या आठवड्यामध्ये आपलं विश्व मराठी संमेलन आहे, मुंबईलाच आहे 4, 5, 6 तारीखला. हे संपल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये निश्चितपणे ही मीटिंग घेतली जाईल आणि आपण जे म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या 10 भाषांमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये शिक्षण देतो आणि मातृभाषेमध्ये पुढचं शिक्षण याचं ट्रान्सलेशनचं काम चालू आहे. म्हणजे मेडिकलचं एज्युकेशन असेल, इंजिनिअरिंगचं असेल आणि त्याच्यामुळे एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की मराठी शाळा पूर्ववत त्याला त्याची पूर्वीची अवस्था प्राप्त होईल याची मला खात्री आहे. सुनील राणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी या प्रस्तावाद्वारे सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण ज्याला म्हणतो की लोकाभिमुख सरकार म्हणजे काय असतं, आपण बघितलं की गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातील जनतेची वाताहत होत असताना आपण बघितली आणि मग कोरोनाचं नाव देऊन कोरोनाचा काल होता म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तसेच ठेवले आणि म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी गेल्या 6 महिन्यामध्ये गतिमानतेचं सरकार कसं असतं अध्यक्ष महोदय, हे आपण सगळ्यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये बघितलंय आणि याचं उदाहरण आजच्या या प्रस्तावामध्ये सांगितलेली ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईच्या विषयामध्ये या प्रस्तावामध्ये म्हाडाकडून होणाऱ्या पुनर्विकास होणाऱ्या इमारतीतील गोष्टींबद्दल चर्चा याच्यामध्ये केली आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये जवळजवळ 1,500 ते 2,000 एकरावर म्हाडा वसलाय, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वसाहती म्हाडाच्या आहेत. गोरेगाव असेल, कांदिवली असेल, चारकोप असेल, बोरिवली असेल, किंबहुना 16,000 ते 18,000 जुन्या जीर्ण झालेल्या मुंबईतील इमारत दुरुस्ती मंडळाच्या इमारती आहेत. आणि मग लक्षात आलं की गेल्या 2.5 वर्षाच्या या महाविकास आघाडीच्या सरकारने काय केलं तर म्हाडाच्या बाबतीमध्ये कोणताच निर्णय घेतला नाही. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय की बोरिवली विधानसभेमध्ये असलेल्या म्हाडाच्या 750 एकरच्या भूखंडावर म्हाडा आहे. अनेक छोटे छोटे विकास केलेले छोटे छोटे क्लस्टर आहेत, छोट्या छोट्या सोसायटी आहेत, हजारोच्या संख्येने सोसायटी आहेत. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये एक आदर्शवत असं उदाहरण आहे की साधारणतः 92-93 साली म्हाडाने या सोसायट्या विकसित करण्यासाठी भूखंड दिले
आणि भूखंड देताना अग्रीमेंट करताना त्यामध्ये 1.5 FSI च्या दृष्टीने बांधकाम करावं असं म्हटलं. ज्या प्रस्तावामध्ये आज आपण मांडलेल्या प्रस्तावामध्ये पुनर्विकासाच्या गोष्टी आहेत आणि वारंवार मागच्या 2.5 वर्षाच्या या महाविकास आघाडीच्या सरकारला आम्ही सांगितलं की 1.5 FSI त्या काळच्या सरकारने म्हटलं होतं आणि त्या सरकारने तो 1.5 FSI दिला, लोकांनी बांधलं. पण गेल्या कित्येक वर्षामध्ये म्हाडाच्या माध्यमातून त्यांना नोटिसा आल्या 30 लाख भरा, 40 लाख भरा. आणि मला सांगायला आपल्याला अतिशय आनंद होतो की या 6 महिन्याच्या आपल्या शिंदे फडणवीसजींच्या सरकारमध्ये हा 1.5 FSI देण्याचा निर्णय झाला आणि जवळजवळ 67 सोसायट्या गुणिले 30 घरं म्हणजे जवळजवळ 2-2.5 हजार घरांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय या शिंदे फडणवीस सरकारने घेतला. हा बदल आहे. लोकाभिमुख सरकार कशाला म्हणतात? लोकांना ज्या वेळेला असं वाटतं की हे सरकार आपलं आहे, गोरगरिबांचं आहे, सामान्य जनतेचं आहे, सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारं हे सरकार आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल की याच बोरिवली, चारकोप, कांदिवलीमध्ये ज्या वेळेला इमारती बांधल्या गेल्या तळमजला +1 आणि तळमजला +1 बांधल्या गेल्या त्यावेळेला तळमजला खरा नियमित होता. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारकडे आम्ही गेलो, सरकारला म्हटलं की पहिला मजला नियमित करा. पुनर्वसन किंवा पुनर्निर्माण करायचं असेल जर म्हाडाला तर हे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे, मराठी लोक त्याच्यामध्ये राहत आहेत. मराठीचा मुद्दा, मुंबईचा मुद्दा उचलला गेला. पण 2.5 वर्ष या सरकारने ढिम्मपणाने, असंवेदनशीलपणाने त्या मुद्द्याकडे बघितलं नाही. आणि या सरकारला म्हणून आम्ही विनंती केली की तळमजला अधिक पहिला मजला नियमित करून सर्वसामान्य लोकांना त्यामध्ये दिलासा देणारा निर्णय शिंदे फडणवीस सरकार घेतील असा मला विश्वास आहे. वेळोवेळी मुंबई शहरातील पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत चर्चा झाली. आपल्या या ठरावामध्ये मुंबईचं नियोजन कसं असावं, मुंबईचा रखडलेला विकास कसा असावा, नियोजन आराखड्याची वेगाने अंमलबजावणी करावी असा प्रस्ताव आपण मांडलात अध्यक्ष महोदय. ज्याला आपण म्हणतो की नियोजन आराखडा असावा म्हणजे काय, तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, रस्ते मोठे असावेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये जुन्या जीर्ण झालेल्या ड्रेनेजच्या लाईन बदलल्या गेल्या पाहिजेत. आणि असं असताना मुंबईच्या या सर्वात मोठ्या उपनगरामध्ये, पश्चिम उपनगरामध्ये म्हाडाच्या माध्यमातून विकसित झालेल्या भूखंडावरच्या या सर्व सोसायट्यांच्या जुन्या जीर्ण झालेल्या पाईपलाईन बदलण्यासाठी गेले 2.5 वर्ष प्रयत्न केले. प्रत्येक वेळेला बजेटमध्ये आम्ही सांगितलं किमान गोराई, चारकोप या वस्तीसाठी आपण 100 कोटी रुपये द्या, कारण का 2 लाख लोक त्यामध्ये राहतात. सरकारने बघितलं नाही. पण आपल्या या सरकारने गेल्या 6 महिन्यामध्ये प्रस्ताव दाखल करून घेण्याचा काम हे सोपं केलं. हा बदल आहे अध्यक्ष महोदय. मागचं सरकार आणि आताचं सरकारमध्ये बदल काय आहे, तर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करण्यासाठी सरकार खऱ्या अर्थाने धोरणात्मक निर्णय घेत आहे. खऱ्या अर्थाने भूमिगत टाक्या बांधण्यासाठीचा निर्णय हे सरकार घेत आहे. पाणी पुरवठा कसा असला पाहिजे, स्वच्छ पाणी कसं आपल्या लोकांना मिळालं पाहिजे, मग म्हाडाच्या अंतर्गत विकास झालेल्या या इमारतींच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा करणारं हे सरकार आहे. मला आश्चर्य वाटतं आणखीन एका गोष्टीचं की आपल्याला माहिती असेल सर्वांना, याच सभागृहामध्ये मुंबईच्या अधिवेशनामध्ये एक निर्णय असा झाला की ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य श्री अतुलजींनी केला की गारगाईचा प्रकल्प जो कित्येक वर्ष महानगरपालिका त्याच्यावर काम करत होती आणि तो गारगाईचा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि काय ठरवलं मागच्या सरकारने, तर खारं पाणी गोडं करण्यासाठी किमान 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आणायचा. आणि कुठे आणायचा अध्यक्ष महोदय, तर तो प्रकल्प आणायचा मनोरीच्या गावामध्ये, बोरिवली मतदारसंघाच्या समुद्राच्या पलीकडच्या गावामध्ये मनोरीमध्ये हा प्रकल्प आणायचा, खारं पाणी गोडं करायचं. पण अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटेल, या गोराई आणि मनोरीच्या गावामध्ये 25-30 हजार लोक राहतात. मुंबई शहराचा तो एक भाग आहे, पण तिथे कोणत्याच घराला ड्रेनेजची सिस्टीम नाही. आणि मग ड्रेनेजची सिस्टीम नसताना या गोराई आणि मनोरीच्या गावामध्ये खारं पाणी गोडं करण्याचा प्रकल्प आणण्याचा हा तुगलकी घाट घालणारं मागचं सरकार आणि आताचं शिंदे फडणवीसांचं लोकाभिमुख सरकार काय निर्णय घेतला, तर खारं पाणी गोडं पाणी करण्याच्या ऐवजी या सर्व गावांमध्ये ड्रेनेज लाईन नाही, ही सर्व गावातली घरं ही STPच्या
म्हणजे सेप्टिक टँकच्या धर्तीवरच आज काम करतायत. आणि म्हणून पहिला मलनिस्सारण शुद्धीकरण प्रकल्प हा मनोरीमध्ये आणण्याचा निर्णय या शिंदे फडणवीस सरकारने घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. अध्यक्ष महोदय, या सरकारचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. कारण का अनधिकृत बांधकामाबाबतची भूमिका मागच्या सरकारची काय होती? एका बाजूला सरकारच्या जमिनी बिल्डरांच्या घशामध्ये गेला, एका बाजूला सरकारच्या जमिनी दिवसा ढवळ्या भूमाफियांनी लुटल्या. अध्यक्ष महोदय, कोणच निर्णय घ्यायला तयार नव्हतं. मी अभिनंदन करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं. होय, त्यांनी निर्णय घेतला. मागच्या वेळेला ज्या भूमाफियांच्या हातामध्ये गेलेल्या सरकारच्या जमिनी काढून घेण्याचा निर्णय झाला. जुन्या एमएचबीचा विकास असेल किंवा नवीन एमएचबी कॉलनीचा विकास असेल, सर्वसामान्य जनतेला परवडणारी घरं याच सरकारमध्ये मिळू शकतात, हा विश्वास जनतेला आहे. आणि मग मागच्या सरकारने काय केलं होतं अध्यक्ष महोदय, तुम्हाला सांगतो. बीडीडी चाळीचा विकास, ज्याच्यासाठी आम्ही 11-12 वर्ष लढा दिला. अध्यक्ष महोदय, हेच सरकारमधले लोक, मागच्या सरकारमधले लोक म्हणत होते की बीडीडी चाळीचा विकास होणार नाही. मी अभिनंदन करेन पुन्हा एकदा देवेंद्रजी यांचं. काय केलं ते? 160 चौरस फुटामध्ये राहणारा मध्यमवर्गीय नागरिक, गोरगरीब जनता, मराठी माणूस, या मराठी माणसाला 160 चौरस फुटाच्या ऐवजी 500 चौरस फुटाचं घर मोफत देण्याची योजना ही आमच्या सरकारने दिली. आणि त्यामध्ये राहत असलेल्या पोलिसाच्या घराबाबतची भूमिका होती. अध्यक्ष महोदय, एक नाही 2-2 पिढ्या त्या घरामध्ये राहिल्या. एका बाजूला त्या बीडीडी चाळीमध्ये घुसलेला नागरिक, त्याला 17 रुपये भाडं, पण त्याच बीडीडी चाळीमध्ये राहत असलेल्या पोलिसाच्या 2-2 पिढ्या 15-15 हजार रुपये प्रति महिना भरत होत्या. त्या पोलिसाला सुद्धा घर देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा याच सरकारमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजींनी घेतला. आणि ज्याला आपण म्हणतो की पाया जर देवेंद्रजीने रचला तर त्या इमारतीचा कळस, त्या मंदिराचा कळस हा सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजींनी रचला. मागच्या सरकारने काय केलं होतं अध्यक्ष महोदय? वाटतं आपल्याला या पोलिसांबद्दल. मागच्या सरकारने केलं होतं की पोलिसाला 50 लाख रुपयामध्ये घरं देऊ. आम्ही त्यावेळेला आंदोलन केली, धरणे दिले आणि सांगितलं जो पोलीस या महाराष्ट्राला सर्वात मोठं वैभव प्राप्त करून देतो, सुरक्षा देतो, आणि या सुरक्षा देणाऱ्या आपल्या पोलिसाला तुम्ही 50 लाख रुपयामध्ये घर देताय, हे आम्हाला मान्य नाही. 25 लाख रुपयामध्ये सुद्धा मान्य नाही. आणि या सभागृहामध्ये मुंबईच्या सन्माननीय एकनाथराव शिंदेजीने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली घोषणा केली तर बीडीडी चाळीमध्ये राहत असलेल्या पोलिसाला 15 लाखामध्ये घर उपलब्ध करून दिलं. हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. मागच्या सरकारने काय केलं तर ज्या मुंबई शहराला वरळी डेअरी मधून कधी काळी 10 लाख लिटर दुधाचा पुरवठा होत असे, आणि मुंबईमध्ये वरळी डेअरीचं नाव असं होतं की त्या वरळी डेअरी मधून दूध आलं की लोक आनंदित होत असत. पण गेल्या सरकारने काय केलं तर या वरळी डेअरीला नवीन मत्स्यालय करू म्हणून 1000 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलं. मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन या सरकारचं, शिंदे फडणवीस सरकारचं, की ते 1000 कोटी रुपये रद्द केले आणि तो मत्स्यालयाचा प्रकल्प रद्द केला आणि पुन्हा एकदा ती डेअरी पुनर्जीवित करावी म्हणून प्रयत्न करणारं आमचं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. पोलीस आधुनिकीकरणासाठी या सरकारने मुंबई शहरातील पोलीस ठाणे असतील, मुंबई शहरातील पोलिसांची निवासस्थानं असतील, मुंबईच नव्हे तर पुणे, पिंपरी चिंचवड येथील शहरांमध्ये आधुनिकीकरणाच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जाळं निर्माण करण्यासाठी 125 कोटी रुपये दिले. मागच्या सरकारमध्ये पोलिसांविषयी आस्था बाळगण्याचं खोटं आश्वासन देणारं पूर्वीचं सरकार आणि आत्ताचं आपलं पोलिसांना न्याय देणारं सरकार, की पोलिसांसाठी मुंबई शहरामध्ये नवीन पोलीस ठाणी असतील, पोलिसांची निवासस्थानं असतील, याच्यासाठी 50 कोटी रुपयाचं अनुदान आणि काम सुरू करण्याचा मार्ग सुद्धा त्यांनी सुरू केला. अध्यक्ष महोदय, कशाला विकास म्हणतात? गतिमानतेचा विकास करण्याचं काम, मग शेती असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, जलसिंचन असेल, जलसंधारण असेल की वन खातं असेल, प्रत्येक खात्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये गतिमानतेने कारभार करणारं हे आपलं सरकार निश्चितपणाने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि या प्रस्तावाला माझं समर्थन देतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की फक्त आरे कॉलनीमध्येच आदिवासी आहेत हा एक समज आहे. माझा प्रश्न असा आहे या सन्माननीय मंत्री महोदयांना की मुंबईच्या आदिवासी विभागामध्ये किंबहुना आरे कॉलनी असेल, नॅशनल पार्क असेल, बोरिवलीमध्ये समुद्राच्या पलीकडे सुद्धा आदिवासी आहेत. 9 पाडे आदिवासी या बोरिवली मतदारसंघामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न आहे की कधीतरी येणाऱ्या महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदय मुंबईतील आदिवासी विभागामध्ये दौरा करणार आहेत का? हा पहिला प्रश्न. करायलाच पाहिजे अध्यक्ष महोदय, प्रश्न समजतील कसे? दुसरा प्रश्न असा आहे की पाणी, शिक्षण, रोजगार याबाबत योजना आपण देतो, निधी देतो. माझा प्रश्न फक्त आदिवासी विकास विभागाशीच संबंधित आहे. त्याच्यामध्ये 9 विभाग येत नाहीत. आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी जुईपाडा विभागामध्ये बोरिवलीच्या पलीकडे, खाडीच्या पलीकडे लोक अक्षरशः वणवण फिरतात अध्यक्ष महोदय. पाणी मिळत नाही. रोजगार आणि शिक्षणाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत काय करतो आदिवासी? या मुंबई शहरातला, मुंबईच्या पलीकडचा शहरी भागात राहत असल्या कारणाने त्याला रोजगार मिळत नाही. आपण म्हणतो तो शहरी भागात आहे आणि तो काय करतो? दिवसभर खेकडे पकडण्याचं काम करतो. आपण म्हणतो की त्याच्या घरामध्ये असलेल्या मुलीला शिक्षणाची शिष्यवृत्ती आपण देतो. अध्यक्ष महोदय, शिष्यवृत्तीचे 350 रुपये सुद्धा आपण देऊ शकत नाही का? तर आपली योजना काय सांगते? तर त्यांच्याकडे 1950चा दाखला पाहिजे. अध्यक्ष महोदय, दाखला मिळू शकत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि अशा वेळेला अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुलींचं शिक्षण झालं पाहिजे. आदिवासींच्या घरामध्ये असलेली मुलगी शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. पण त्याच्यासाठी आपण शिष्यवृत्ती योजना आणणार का? एक, रुग्णालय नाही, नर्सिंग होम नाही, गर्भवती महिलांना समुद्राच्या पलीकडून या साईडला यावं लागतंय. अनेक वेळेला असं होतं की प्रसूती रिक्षामध्ये होते. अध्यक्ष महोदय, कोणतीच सुविधा जर या पाड्यांमध्ये आपण देणार नाही, प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं पाहिजे की घराच्या बाबतीत, आदिवासी घरांच्या बाबतीतला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आपण एक तास वेळ देतो, प्रश्न घ्या. एक आदिवासीच्या प्रश्नावर आपण बोलायला देणारच नाही. राहू दे, चला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, त्यांनी सांगितलं त्या पाड्यांना मी व्हिजिट करतो. त्याच्यात अडचण नाही. पूर्वी सुद्धा मी व्हिजिट केलेली आहे आणि तिथे पाण्याचे प्रश्न असतील ते निश्चितपणाने सोडवू. कारण जल जीवन मिशन मध्ये असं हे हर घर को नल से जल, त्याच्यामध्ये ही योजना आहे. अध्यक्ष महोदय, त्यांनी सांगितलं त्या पाड्यांना मी व्हिजिट करतो. त्याच्यात अडचण नाही. पूर्वी सुद्धा मी व्हिजिट केलेली आहे आणि तिथे पाण्याचे प्रश्न असतील ते निश्चितपणाने सोडवू. कारण जल जीवन मिशन मध्ये असं हे हर घर को नल से जल, त्याच्यामध्ये ही योजना आहे. त्याच्यामधून देतील. त्याच्यामधून नसेल तर आदिवासी विकास विभाग पिण्याच्या पाण्याची सोय करेल. आणि यापूर्वी निश्चितपणानं यापूर्वी सुद्धा हॉस्टेल्स आणि आश्रमशाळा काढलाय, त्यांना त्याच्यामध्ये सोय करू. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की सन्माननीय मंत्री महोदय अनुभवी आहेत. अनेक वर्षापासून आम्ही बघतोय ते मंत्री होते किंवा आता आहेत. मग एक तारीख जाहीर करावी, एक महिना जाहीर करावा. आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही कसे फिरणार? आदिवासी विभागामध्ये प्रत्येक वेळेला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तिथे आंदोलन चालतात, अधिकाऱ्यांना तिथे पकडून ठेवतात. ते एकदा तरी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी तारीख सांगावी. जानेवारी देतो, फेब्रुवारी देतो. मंत्री महोदय, तारीख सांगा. जानेवारी मध्ये व्हिजिट करतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयाने उत्तर दिलं, त्याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्याबद्दल उत्तर दिलं. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी वाचताना आदिवासी विकास विभागामध्ये 19-20 80%, 20-21 83%, 21-22 81% हे वाचलं त्यांनी. पण सन्माननीय मंत्री महोदयांनी 22-23 मध्ये आदिवासी विकास विभाग फक्त 36% खर्च झाला अध्यक्ष महोदय. आणि ज्या ओबीसीच्या शिष्यवृत्तीची गोष्ट त्यांनी सांगितली किंवा योजना सांगितली, अध्यक्ष महोदय, आदिवासी विकास विभागामध्ये लहान मुलींच्या शिष्यवृत्तीसाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी जो निधी प्रस्तावित आहे तो वापरलाच गेला नाहीये. म्हणजे 36% वापरला आहे, 63% निधी अध्यक्ष महोदय 3 महिने राहिले आहेत. तर त्या 3 महिन्यामध्ये हा निधी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक याच्यासाठी कसा वापरणार याचं नियोजन त्यांनी केलं आहे का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. महोदय, 22 ते 20च्या मार्च महिन्यापर्यंत म्हणजे आर्थिक वर्ष संपेल तोपर्यंत जास्तीत जास्त आदिवासी विभागाचा देखील निधी हा खर्च होईल आणि टार्गेट प्रमाणे खर्च होईल.